प्रभाग क्रमांक 4 मध्ये उमेदवारी छाननीची प्रक्रिया चालू असताना महिलामधून किंवा ओपन महिला सर्वसाधारण महिला क मध्ये हरकतीचा एक आक्षेप घेण्यात आला आणि त्या हरकतीमध्ये बसवंती यांच्यावर हरकत घेण्यात आली ऐश्वर्या साखरे यांनी, आणि ती हरकत काय होती आणि तुम्ही कशी उडवून लावली? सर, त्यांची अशी हरकत होती की माझ्या नावाची जी प्रॉपर्टी आहे त्याचा टॅक्स क्लिअर नाही आहे. मी जिथं ज्या काही प्रॉपर्टीज मेन्शन केलेल्या आहेत अर्जामध्ये, तर त्याचं माझ्याकडनं क्लिअरन्स म्हणजे नाही आहे. तर मी त्यांना ऑब्जेक्शनमध्ये हेच एवढं सांगू इच्छिते की माझ्या प्रॉपर्टीचं टॅक्स क्लिअर असलेली महानगरपालिकेची पावती ओरिजिनल मी अर्जासोबत जोडलेली आहे, आणि त्याचबरोबर जी ट्रू कॉपी आहे आत्ता मी साहेबांना दाखवल्यानंतर सगळे कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर माझा अर्ज वैध ठरवण्यात आलेला आहे. वैध ठरला? हो, ठरला नसेल. आणि अजून एक मला ह्या बाबतीत सांगायचं आहे, ऑब्जेक्शन करणाऱ्या व्यक्तीच्या स्वतःच्या घराचा टॅक्स पेंडिंग असताना त्यांनी माझ्यावरती हे जे काही केलेलं आहे त्यात त्यांनी थोडासा विचार करावा असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही उपकार केल्याची भाषा बोलताय? हो, नाही, त्यांना जाणीव करून देते की आपण कुठल्या पॉइंटवरती निवडणूक लढवली पाहिजे हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. नक्कीच. हा जो काही तांत्रिक म्हणजे आक्षेप आहे किंवा ती तक्रार आहे किंवा त्यांनी नोंदवलेली जी काही आक्षेप नोंद आहे, हे दोन वकील आहेत बसवंतीचे, यांच्याशी संवाद साधू. काय आक्षेप होता आणि कशा पद्धतीनं तुम्ही त्याला हे केलं? मी प्रभाग क्रमांक 4 प्रिया आप्पासाहेब बसवंती यांच्यातर्फे आज आलेल्या हरकतीवर म्हणणं सादर केलं. त्यांची अशी हरकत होती की दिनांक 30/12/2025 पावेतो बसवंती मॅडमचा ना हरकत प्रमाणपत्र किंवा त्यांचं थकबाकी थकलेले. तर आम्ही ह्या मुद्द्यावरती आर्ग्युमेंट केलं की महानगरपालिकेने आम्हाला ना हरकत प्रमाणपत्र दिलंच कसं, आमची जर एनओसी टॅक्स भरलेला नसेल तर. त्या मुद्द्यावरती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आमच्या बाजूने निकाल दिला व आमचा अर्ज वैध ठरवण्यात आला. तसेच मॅडम एवढ्या मोठ्या मनाच्या आहेत की त्यांनी त्यांच्याकडे मुद्दा असून देखील तो मुद्दा रेज न करता आम्हाला कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेऊ दिलं नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या अर्जावरती त्यांची थकबाकी असताना देखील आम्ही त्या मुद्द्यावर कुठेही भांडलो नाही. फक्त आम्ही आमचा मुद्दा आम्ही क्लिअर केला. पण जर का तुम्ही तो आक्षेप घेतला असता आणि त्यांची थकबाकी आहे हे जर का निदर्शनास आणून दिली असती तर काय झालं असतं? काय समोरच्याचा अर्थ अवैध झाला असता. हो, हो, पण मॅडमने मोठं मन केलं आणि त्यांनी टिट फॉर टॅट न वापरता महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकारणाचे जे काय आहे ते मॅडमने ठेवलं. समोरच्या आपल्यावर जर कोण चिखलपेट करत असेल तर आपण त्यांच्यावर फुलाचा वर्षाव करू, ह्या मॅडमने आता हे दाखवून दिलेलं आहे. इतकं उदारमतवादी धोरण स्वीकारण्यामागचं कारण? उदारमतवादी धोरण ह्याचं मला स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांच्या प्रेरणेतून आलेला विचार आहे की समोरचा काय करतो काही नाही, आपण आधी क्लिअर व्हायचं आणि समोरच्याला उत्तर आपल्या कृतीतून दाखवणार. आणि आत्ताच मी तुम्हाला सांगते की प्रभाग क्रमांक 4 क मधून विजयी उमेदवार म्हणून माझा गुलाल 16 तारखेला आपण सर्वजण पाहाल झालेला. म्हणजे प्रिया बसवंतीचा एवढा आत्मविश्वास आहे की पडताळणीच्या वेळी किंवा फॉर्म चाचणीच्या वेळी ज्या काही आक्षेप नोंदवला आणि तो आक्षेप त्यांनी फेटाळून लावला आणि त्यांच्या न्यायिक मार्गासाठी 2 हे सिलेदार देखील होते. आपण एक वैशिष्ट्य आहे की कोणत्याही पद्धतीची रिव्हर्स तक्रार समोरच्या पार्टीकडे न करता त्यांनी तो सोडून दिला आणि सरळ राजकारण आणि निकोप राजकारण करण्याचा निर्णय घेतला. ह्याला निर्णयासाठी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्शवत असा विचार आणि संस्काराचा दखल दिली आहे. दाखला देत असताना ते भानावरच होते. नक्कीच ना? हो, आणि बसवंती घराण्याचं जे काय मी आता नेतृत्व करते, आज खूप रिच फॅमिलीपासून मी बिलॉंग करते, जे खानदानी आहे. आमच्या सुसंस्कृतपणाचं एक उदाहरण आहे. कैलासवासी माजी आमदार शांतवीरप्पा उर्फ आप्पासाहेब बसवंती हे दक्षिणचे एकेकाळी कर्तव्यदक्ष आमदार म्हणून ओळखले जातात आणि त्या घराण्याची सून म्हणून चिखलपेक करणाऱ्यांवरती आपण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फुलेच उधळलेली आहेत. तुम्हाला वाटत नाही की ते आव्हान आहे मोठं त्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये? अजिबात नाही सर, आव्हान त्यांना आहे म्हणूनच त्यांनी हरकत घेतली. आज जर का ते हरकत घेतली, आव्हान त्यांना आहे म्हणून त्यांनी चुकीची हरकत घेतली. कोण कोण आहे तुमच्या पॅनल मध्ये? आमचं महाविकास आघाडीचं पॅनल आहे, त्याची सविस्तर यादी उद्या तुम्हाला मिळूनच जाईल. तुम्हाला माहित नाहीये? नाव सांगा ना. आता छाननी झाली, वैधता जर का तुमच्यापर्यंत आली असेल, तुम्ही त्या प्रक्रियेतून आलात, कोण कोण आहेत पॅनलचं? अजून आता 3 केदार ममाणे आहेत आणि मी स्वतः आहे, संगमित्रा चौधरी आहे आणि मी स्वतः आहे. तिकून महाविकास आघाडीचं हे पॅनल आहे.
पॅनलच्या सुरुवातीच्या अगोदर म्हणजे प्रत्यक्ष राजकारणाच्या रणधुमाळीच्या अगोदरच त्यांच्यावर आक्षेप आणि आक्षेपाला उडवून लावलाय त्याने. त्यांच्या शिलेदारांनी चांगली त्यांची अग्रिमेंट केली. येणाऱ्या काळामध्ये 16 तारखेला तो या आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय, 16 तारखेला आम्हीच गुलाल उधळू.